Thank you.
करावे कीर्तन मुखे गावे हरीचे गुण मग नोवे काही बाधा किंवा काही नोवे बाधा काम दुर्जनाची क्रोधा शांती खळग हाती शांती खळग हाती काळाशी ते नागविती मग काही नोवे बाधा काम दुर्जनाची क्रोधा तुका मने दाता सखा तुका मने दाता सखा ऐसा अनंता सारिखा मग काही नोवे बाधा काम दुर्जनाची क्रोधा श्री संताची माथा रंजवो चित्ताशी आपुलिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाराम हनुमानजी महाराजांच्या या महोत्सव समितीच्या निमित्तानं म्हणजे उत्सव निमित्तानं नाम यज्ञाच्या या आजच्या कीर्तन सेवेच्या निमित्तानं श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा अभंग मी आपल्या समोर प्रतिपादन केलेला आहे। या अभंगाच्या माध्यमातून संत तुकाराम महाराज प्रभूच्या नामाचं गुणगान गायल्यानंतर जी फलश्रुती मिळते त्याचं दिग्दर्शन दाखवणारा हा अभंग आहे। विठ्ठल मानवी जीवनामध्ये भक्ती ही अतिशय महत्वाची आहे। आपणही भक्ती करतो, हनुमंत महाराजांनी भक्ती केलेली आहे। हे इथं श्रवण भक्ती करण्याकरताच आपण बसलेलो आहे। आपलं घरदार सोडून इथं आपण आलो। विशेषत्वान आमच्या माता भगिनींची मोठी संख्या आहे। अजूनही येतात का काय? आता किती वाजले? 7:45। अजून सुद्धा महिला भरपूर येणार आहे।
आणि मारुतीरायाच्या समोर एवढं डोळ्याला वैभव पाहायची माझी इच्छा होती बऱ्याच दिवसाची बरं का. कारण मला बरेच वर्ष काल्याचं केलं तर मी इथं केलं, पण मला एवढी लोक काल्याला दिसलेले. तुका म्हणे श्रम बऱ्याच दिवसाची परंपरा हनुमान महोत्सव इथूनही टिकून ठेवलेली आहे. त्याच्यामुळे उलटी हनुमंत महाराजांच्या कृपेनं वाढ झालेली आहे. आणि असा हा उत्सव आपल्या सर्वांच्या सहकार्यातून योगदानातून पुण्यभूमी असणाऱ्या या डुबेर गावचे ग्रामस्थ मोठ्या आदरानं साजरा करतात. त्याच्यामध्ये एखादी सेवा माझी असते आणि विशेषत्वानं ही जी महोत्सव मंडळीतली काही सदस्य त्यांनी मला फोन केला, बाबा आपला यज्ञ तो नेमका वारीमध्ये त्यांनी घेतला होता बरं का, माऊलीच्या वारीमध्ये. अरे म्हटलं सारे वारकरी आळंदीला कारण तुम्ही इकडे यज्ञ कारण लोक तर आले पाहिजे वारकरी. हे महाराज मंडळी सर्व आळंदीला सर्वांनी इकडे तुमचा यज्ञ असं कसं उलट आपण गीता जयंतीला उत्सव असं त्यांना फोनवरून सांगितलं. कारण डुबेरगाव गीता जयंतीतल्या परंपरेतलं इथं वैकुंठवासी वामने गुरुजी, कारण आपल्या लोणारवाडीला केंद्र असल्यामुळं आठवले दादांचं त्याच्यामध्ये डुबेरगावचा घराघरामध्ये सहभाग होता. गीता परिवार इथं घराघरामध्ये होता, बऱ्याच दिवस होता. ती आजही परंपरा आहे. म्हणून योग्य कालावधी निवडला तो म्हणजे गीता जयंती. विठ्ठल होकार दिला. हा उत्सव या निमित्तानं सुरू झाला. त्यातल्या त्यात 5 दिवसाचा करायचा होता. भाऊंकडे गेल्यानंतर भाऊने सांगितलं, अरे मग आता करायचं तर 8 दिवसाचा तरी करा, ठीक आहे नाही. आता 5 दिवसाचा काय 8 दिवसाचा काय. आणि हे उत्सव करताना आपल्या सर्वांचं सहकार्य मिळालं म्हणून हे लक्षात ठेवा. मोठं अन्नदान आपलं मिळालेलं आहे. रोज अन्नदान आहे आणि पवित्र होतं. कुटुंब पवित्र होतात, वाडी पवित्र होतात, घर पवित्र होतं, घरातली लेकरं बाळ पवित्र होतात, देवाचा आशीर्वाद मिळतो अन्नदानानं आणि सर्वांचा सहभाग त्याच्यामध्ये असतो. सकाळचं अन्नदान वारकरी मंडळींना, संध्याकाळी तर सामुदायिक अन्नदान आहे. वाड्या वाड्यावर अन्नदान टाकलेले पत्रिकेमध्ये आहे का उल्लेख. आणि सज्जनानो हे पवित्र कार्य, हे सुद्धा भक्तीचं कार्य आहे. भक्ती एका बाजूने केली जाते, आपण दान करता, हे सुद्धा भक्तीचं एक लक्षण आहे का नाही. गुढी घेऊन पंढरपूरला जाणं भक्तीचं एक लक्षण आहे, पण सप्ताहामध्ये अन्नदान करणं भक्तीचं दुसरं लक्षण आहे. विठ्ठल अन्नाद भवती भूतानि पर्जन्याद भवती संभवा यज्ञात भवती पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवा. सज्जनानो अन्नानं माणसं जगतात. अन्नदान करणं चांगलं आहे. या निमित्तानं होती ही सेवा. म्हणून माणूस हा भक्ती करण्याकरता बसलेला आहे. खरं तर माणसाचा पुतळा भक्ती करण्याकरता निर्माण केलेला आहे का नाही. भरपूर प्रमाण आहे, भरपूर आहे, पण नवला आपल्याला कीर्तन आवडायचंय. त्याच्यामुळे आपल्याला थोडं 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 बोलून हा कीर्तनाचा अभंग आपल्याला सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणून भक्ती करण्याकरता मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजन सळी. आता स्वभाव आहे भजन करणं.
भजन करतो म्हणजे देवावर उपकार करत नाही, तुझा मूळ स्वभाव आहे ते. तुला मूळ जन्माला त्याच्याकरता घातलेले भजनाकरता. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम उडयते. भजन म्हणजे काय? चारी बाजूला चार भोंगे लावून ओरडत बसणं म्हणजे भजन नाही. ती भजनाची एक बाजू. सेवा करणं हे भज सेवायाम, सेवा भाव अंतकरणामध्ये असणं त्याचं नाव आहे भजन. विना वाजवणं भजन आहे. इथं पवित्रता स्वच्छता ठेवणं भजन आहे. अशी भजनाची अनेक बाजू आपल्याला मांडता येतील. भक्ती ही जीवनामध्ये अतिशय महत्वाची आहे. भगवान सांगतात भक्ती करणारा मला आवडतो. आमचे एखाद्याने विचारलं का हो सर्व वानर सेनेमध्ये हनुमंतरायच एवढे प्रिय राम प्रभूला का झाले? त्याचं कारण भक्ती शुद्ध केली म्हणून. हनुमंतरायाकडे काय नव्हतं, फक्त भक्ती होती. आणि देव फक्त भक्तीच बघतो. एक ओवी भक्ती एक मी जाणे तेथ साने थोरण म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलतिया. भगवान म्हणतात मी दुसरं काय बघत नाही, त्याची भक्ती बघतो कशी येते. त्याची भक्ती पवित्र होते. हनुमंतरायांची अशी भक्ती होती सज्जनानो. का तुकाराम महाराजांनी विचारावं सांगा विचारतात भक्तीची वाट आम्हाला दाखवा. वाट दाखवणारे भक्त असा सज्जनानो. तुकोबाराम महाराजांची जी भक्तीची फलश्रुती तुकोबारांना मिळाली. ज्यांना मोक्ष ज्यांच्या अंगणामध्ये म्हणत होता माझा स्वीकार करा एवढी भक्ती तुकोबारांची होती. पांडुरंग परमात्म्यानं ज्यांची आदरानं पूजा करावी, विमान पाठवून वैकुंठामध्ये नेण्याकरता यावा हा अधिकार तुकोबारांचा आहे. जया पूजिले आदरे पांडुरंगे, हा आदर तुकारामांचा, हा भक्तीची फलश्रुती आहे. भक्तीची फलश्रुती तुकोबारांना मिळाली. ते तुकोबारा विचारतात हनुमंत महाराज सांगा ना तुम्ही भक्ती कशी केली, आम्हाला वाट दाखवा. गाय भक्तीच्या त्या वाटा. सज्जनानो हनुमंतरायांकडून भक्ती शिकायची. दास्य भक्ती हनुमंतरायाने केलेली आहे. दास्यत्व निकट हनुमंत पै केले म्हणून देखिले रामचरण. कदाचित बाकीची भक्ती तरी थोडी इकडे तिकडे सोपी असेल, पण दास्य भक्ती फार अवघड आहे. कारण माणूस स्वामी व्हायला बघतो, दास व्हायला लाज वाटते त्याला, है का नाही? प्रत्येकाला वाटतं मी कसा दास हो, पण हनुमंतराय दास झाले सज्जनानो. म्हणून दास्यत्व भक्ती ही अति महत्वाची आहे आणि ती आमच्या हनुमंत महाराजांनी केली. आणि सज्जनानो भक्ती देवाला आवडते. म्हणून मी ओवी बोललो भक्ती एकी मी जाणे, ही एक ओवी आहे. संत एकनाथ महाराजांनी अशा 2 ओव्या टाकल्या श्रीमद भागवतामध्ये. माझे भक्तीशी जो लागला, भगवान स्वतः सांगतात उद्धवाला, उद्धवा माझे भक्तीशी जो लागला तो तात्काळ पवित्र झाला. जेने त्रैलोक्य पुण्यत केला ऐशे गर्जुनी बोलिला श्रीकृष्ण. हात वरती करून गर्जना करून भगवंताला सांगितलं उद्धवा तू किती नास्तिक असला जर भक्तीला लागला ना त्याला पवित्र करण्याची जबाबदारी माझी. तो तात्काळ पवित्र झाला. भक्तीशिवाय दुसरी साधनं करणं म्हणजे फारच
परमात्म्याला आवडतं असं नाही. भक्ती माझी भक्ती विनो जे जे केले त्या प्रमाण त्या भक्तीचे शुद्ध लक्षण स्वये श्रीकृष्ण सांगतो. अशा भागवतातल्या 2 वेळ्या. आणि भक्तीचा अधिकार तरी कुणाला? सर्वांना अधिकार आहे. सर्वांना अधिकार. श्रीयो वैशा सता शूद्रास्ते पियंती पराम गतिम. भगवान म्हणतात स्त्रियांना अधिकार आहे, शूद्राला अधिकार आहे, ब्राह्मणाला अधिकार आहे, वैश्याला अधिकार आहे, क्षत्रियाला अधिकार आहे, बाल गोपाळ या सर्वांना भक्ती करण्याचा अधिकार आहे. एक वर्ग असा होता महाराज, नुसतं बाल गोपाळाने आईच्या पोटामध्ये भक्ती करण्याचा अधिकार आहे. परीक्षित राजानं आईच्या पोटात भक्ती केली. शुक्राचार्याने आईच्या पोटामध्ये भक्ती केली. आईच्या पोटामध्ये भक्ती करणारा एक वर्ग. एकानं आईच्या पोटात भक्ती केली, एकानं पोटातून बाहेर पडल्याबरोबर भक्तीला सुरुवात केली. एकानं संसारात राहून भक्ती केली. जनक राजा पोटातून बाहेर पडल्याबरोबर भक्तीला सुरुवात केली. ब्रह्मदेवाची मानसपुत्र सनकादिक मुनी, तुम्ही सनकादिक संत तुकोबरा त्यांची आठवण करून देतात. मनविता कृपावंत एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. आईच्या पोटातून पडल्याबरोबर भक्तीला सुरुवात. काहींची आईच्या पोटामध्ये भक्तीला सुरुवात, काहींनी संसारात राहून भक्ती केली, काहींनी 5व्या वर्षी. ध्रुव बाळानं 5व्या वर्षी भक्तीला सुरुवात. सज्जनांनो 5-6 वर्षाच्या वयामध्ये भक्तीला सुरुवात आहे. काहींनी संसारामध्ये राहून भक्ती केली जनक राजानं, काहींनी संसार सोडून भक्ती केली. जडभरत राजानं संसाराचा त्याग केला आणि भक्तीला सुरुवात केली. आणि एक वर्ग असा आहे तो लवकर भक्ती करत नाही. थोडा दणका बसला का संसारामध्ये मग लागतो भक्ती. दणका बसल्याशिवाय वळकुटी डोक्यावर घेतच नाही त्र्यंबकच्या वारीला. महाराज दणका बसल्यावर भक्तीला सुरुवात आहे. कुणाचे? वाल्मिकी ऋषींचं उदाहरण आहे सज्जना. घरच्यांनी दणका दिला आणि परिणाम भक्तीला सुरुवात केली. असं अनेक उदाहरण आहे सज्जनानो, ज्यांनी संसारामध्ये ठेच लागल्यानंतर भक्तीचा अधिकार सर्वांना आहे. सकळांस येथे आहे अधिकार. उद्धार व्हावा सर्वांचा, सर्वांना तो अधिकार भक्तीच्या माध्यमातून प्राप्त झालेला आहे. मग नास्तिक जरी असला तरी या लागे दुष्कृती जरी झाला तरी अनुताप तीर्थी नहाला. नाहोनी मजांतो आला सर्व भावी. भगवान म्हणतात तो नास्तिक जरी असला तरी त्याला भक्ती करण्याचा अधिकार आहे. तुकोबराय भक्तीचा अधिकार सर्वांना आहे. सर्व भक्ती करतात. पशुनेही भक्ती केलेली आहे. गजेंद्रानं भक्ती केली, जटायू महाराजांनी भक्ती केली. याचा पुरावा आपल्याला रामायणामध्ये मिळतो. एका शूद्र कुळामध्ये जन्माला आलेल्या शबरी मातेनं भक्ती केलेली आहे. छोट्याशा ध्रुव बाळानं भक्ती केली, उपमन्यू बाळानं भक्ती केलेली आहे. याचा अर्थ सर्वांनी भक्ती केली. आपणही सर्व भक्ती करतो. भक्ती करण्याकरता आपलं आता कितीतरी आयुष्य गेलेले आहे. मग भक्तीची फलश्रुती आपल्याला का मिळत नाही? तुकाराम महाराज म्हणतात आम्ही भक्ती केली, परिणाम परमात्म्यानं विमान पाठवलं. परिणाम परमात्म्यानं पूजा केली, आदरानं पूजा केली. हा भक्तीची फलश्रुती. काहीतरी फळ मिळालं पाहिजे ना. तर त्या भक्तीची मध्ये आम्हाला काय
फळ मिळतंय असं विचारण्यापेक्षा फल काय मिळत नाही हा जर पाहिला तर भक्तीमध्ये काही बाधा घालणारे शत्रू असतात आणि ती भक्तीचा साधक रूपी भक्ताचा हा भक्ती रूपी यज्ञ ते असणारे दैत्य पूर्ण करू देत नाही म्हणून साधकाला भक्तीची फलश्रुती मिळत नाही कारण या भक्तिरूपी यज्ञामध्ये साधकाला बरेच बाधा आणणारे शत्रू आहे त्याच्यामध्ये काही आतले शत्रू काही बाहेरचे शत्रू आणि हे शत्रू गेल्याशिवाय तर भक्ती पूर्ण होत नाही त्याच्याकरता पहिलं त्यांना घालवलं पाहिजे कोणते शत्रू आहे पहिली गोष्ट आहे भक्तीमध्ये बाधा आणणारा पहिला आहे काही प्रतिबंध त्यातला पहिला प्रतिबंध आहे आळस आळस भक्ती करू देत नाही आणि भक्ती करणं हे आळशी माणसाचं काम नाहीये आळशी माणसाचं एकच काम आहे अंग अंग मोडा मोडी नुसती परवडी जांभयाची जेवण झोपा घेणं आणि जांभळ्या देणं ही आळशी माणसाचं काम आहे भक्तीचं काम नाही असं सांगितलं जातं रामायणामध्ये रामप्रभूची सेवा करताना आमच्या हनुमंत महाराजांना कधी जांभळी आलेली नाही का सारखं नामस्मरण चालू जांभळीमध्ये वेळ वाया जातो भक्ती करताना आणि म्हणून महाराज म्हणतात आळस हा पहिला प्रतिबंध आहे भक्तीमध्ये येत आळसू येणे केला तो सर्वस्वे नागावला थिता परमार्थ हातीचा गेला करी वहिला विचार हा आळसाची धाडी आळसाची धाडी आळस म्हणून परमार्थामध्ये आळस हा पहिला प्रतिबंध आहे आळसी साधकाचा परमार्थ नाही आणि ज्याला भक्ती करायची आहे भक्ती साधना ज्याला करायची त्याला आळस चालत नाही तो प्रतिबंध आहे आणि तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर चांगलं जेवण यायचं 9 ते 11च्या कीर्तनाला बसायचं जास्त सांगावं लागतं काही अरे तुम्हीच काय कीर्तन करायचं आम्हाला येतोय म्हणून 7 ते 9 कीर्तन म्हणजे टवटवी चेहरे महत्वाचे प्रसन्न असतं कीर्तनाला जास्त ते चालतच ते खरं म्हणजे भजन के बाद भोजन काय भोजन के बाद काय भजन के बाद भोजन में बहुत आनंदात डोंगरे महाराज म्हणायचे भजनानंतर भोजनाला विशेष आनंद येतो माणूस प्रसन्न आहे त्याला जेवतो आणि टचून जेवलं मग भजन काय त्याचा उपयोग महाराज नाही चालत ते आळस येतं महत्वाची गोष्ट आहे म्हणून आळस चालत नाही सज्जनानं पहिला प्रतिबंध आहे भक्तीमध्ये आळस प्रतिबंध क्रमांक 2 5 प्रतिबंध आहे बरं का त्यातला दुसरा प्रतिबंध दांभिकपणा भक्ती करायची कमी पण डांगोरा जास्त करायचा त्याला आपण जाहिरात बाजी म्हणतो
एखाद्याच कीर्तन केलं का तो लगेच स्वतःचेच फोटो देतो, छापर एवढे चिटकावी दिला. अरे काही लाज लज्जा काही थोडंफार काही. नोवेदास खरा परिहारा ज्यांच्या पाठी ते म्हणते ना काहीतरी म्हणतात त्याने घेतलं पुरं करून. पण नोवेदास खरान परिहा झाला से डांगोरा. हे डांगोरा भक्ती जास्त झाला. भक्ती झाकून करायची असते. आहे ते पूर्ण नाही अभंग तो. सज्जनानं आपल्या कामापुरतं आपण घेतलं. नोवेदास खरा महाराज तुकोबर आहे म्हणजे काय डांगोरा करायचा. दांभिकपणा भक्तीमध्ये चालत नाही. महाराज म्हणतात भक्ती करताना दांभिकपणा बाजूला काढावा लागतो. आणि तिसरा प्रतिबंध आहे मान. मानाची अपेक्षा. इकडे बघा मान मिळालं तर लोक भक्ती करतात. एखाद्याचं नाव राहू द्या पत्रिकेमध्ये मग बघा काल आलो होतो तोंडच बघत नाही परत सप्ताह होईपर्यंत मंदिराकडे. अरे नसू दे 40 वर्षात मी चिकणीत कीर्तन केलेलं नाही. सप्तामध्ये मला जसं कीर्तन करायला तसं मी कीर्तन केलेलं नाही. मला लोक बोलत म्हणतात. म्हटलं सप्ताह आपलंय इथं ज्ञानेश्वरी पारायण करतो हेच कीर्तन आहे. विठ्ठल मानाची अपेक्षा भक्तीमध्ये चालत नाही. नम्र होऊन भक्ती करावी लागते. सच्चिदानंद अगरवता करावे दास्य सकळ. ऐकणे बोली तनु मनो जीवे चरणाशी लागावे. अगरवता करावे दास्य सकळ. गर्वरहित म्हणजे मानापमानाची कोणत्याही प्रकारची मनामध्ये अपेक्षा न ठेवता भक्ती करणं असे. ही भक्ती फल देणारी असते. सांग सच्चिदानंद. हा तिसरा प्रतिबंध. किती बोललो मी. पहिला प्रतिबंध आळस भक्तीमध्ये. दुसरा प्रतिबंध दांभिकपणा. तिसरा प्रतिबंध मानाची अपेक्षा. सज्जनानो तुकाराम महाराज म्हणतात आम्ही भक्ती करतो पण या दांभिकपणाला टाकून तुका म्हणे मानो दंबे करे. करीतो कीर्तन असं म्हणायचं नाही. काय तू काय म्हणे मान दंबे करीतो कीर्तन असं सरळ म्हटलं तर थोडं वेगळं वाटेल. तू काय म्हणे मान दंब टाकून मग करीतो कीर्तन. सज्जनानो कीर्तनामध्ये मान आणि दंब चालत नाही. हे दोन प्रतिबंध. हा तिसरा प्रतिबंध आळस. आणि सज्जनानो चौथा प्रतिबंध आहे ते म्हणजे लोकेशना. लोकांमध्ये भक्ती करायला आवडते. त्याला कंटाळा येत नाही लोकांमध्ये भक्ती करायला. तसा घरा शिरला का काही मोबाईल मध्ये डोके देत. पण लोकांमध्ये त्याला लोकेशना म्हणतात. लोकेशनातली भक्ती आहे. मग लोकेशना विरहित भक्ती केली पाहिजे. महाराज म्हणतात आम्ही लोकेशना टाकली आणि भंडाऱ्या डोंगरावर गेलो भक्ती करण्याकरता. वाढता हा पुण्य
संसाराच्या नावे घालवण्या शून्य. संसार म्हणजे संसार या अर्थानं घरदार किंवा एक कुटुंब असं नसतं, सारा जग म्हणजे संसार. याच्यापासून दूर झालो, याच्यापासून मन वेगळं केलं आणि भक्तीला लागलो. परिणाम त्या भक्तीची फलश्रुती आम्हाला मिळाली. त्या भक्तीचं केलेलं सायास आम्हाला प्रत्यक्ष डोळ्यानं बघायला मिळालं आणि भक्तीचं काय असेल ते फळ आमच्या पदरामध्ये पडलं. असे आपल्याला प्रकार सांगता येतील सच्चिदानंद त्याच्यामध्ये. प्रतिबंध भक्तीमध्ये आडवे येणार आहे. मग असे प्रतिबंध हे जाईल बाहेरचे प्रतिबंध. बाहेरचे प्रतिबंध आहेत पण ते बाहेरचे बरे. इकडे बघा, बाहेरचे प्रतिबंध बरे पण आतलेले अवघडे. एकदा का साधा भक्ती करायला आला का ते आतले करूनच देत नाही. आणि असे प्रतिबंध आहेत ते म्हणजे काम आणि क्रोध. हे भक्ती करू देत नाही महाराज. मग कावो तुकोबर आहे. काही बाहेरचे प्रतिबंध भक्तीमध्ये आडवे येतात, काही आतले प्रतिबंध भक्तीमध्ये आडवे येतात. मग अशा प्रतिबंधांची बाधा घालवण्याकरता काय केलं पाहिजे त्याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. बाधा घालतात ते भक्तिरूपी यज्ञामध्ये. असे प्रतिबंध बाधा घालणारे शत्रू आहेत. त्यांच्यावर संयम ठेवण्याकरता काय केलं पाहिजे? करावे कीर्तन. त्याच्याकरता एकच उपाय आहे, कीर्तन केलं पाहिजे. कीर्तन ही परंपरा आहे, साधन आहे सध्या. बाकीचे साधन केल्यानंतर जेवढी फलश्रुती लवकर मिळत नाही तेवढी कीर्तनानं लवकर मिळते. अनेक साधन आहे, योग साधन असेल, कर्म साधन असेल, कर्म मार्ग असेल, ज्ञान मार्ग असेल, पण त्याच्यामध्ये सर्वात साधकाला सोपा म्हणजे कीर्तन मार्ग, भक्ती मार्ग. त्याला नाम साधन आपण म्हणतो. नाम संकीर्तन साधन पै सोपे. कीर्तनाची फलश्रुती असे, कीर्तनानं मनाची एकाग्रता होते. एका जनार्दने गाता हरीचे नाम, निमाली इंद्रिय विषय विसरले काम. म्हणून कीर्तन हे अंतकरणाच्या शुद्धी करता केलं जातं.
भावी गावी गीत शुद्ध करुणी चित्त तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाय. ज्यांच्या प्रांगणामध्ये आपण बसलेलो आहोत त्या हनुमंत महाराजांनी सतत कीर्तन केलेले आहे. त्यांचा मंत्रच होता श्रीराम जय राम जय जय राम. सारख्या मंत्राचा जप आमच्या हनुमंत महाराजांनी केलेला आहे आणि तो मंत्र त्यांनी सतत जपला. त्यांनी हे कीर्तन केलेलं आहे. आपण जर गेलो माळशिरसला, इकडून माऊली बरोबर दिंडी जाते, आम्ही गेलो त्या दिंडीमध्ये सोहळ्याबरोबर. माळशिरसला मुक्काम असतो. तुकाराम महाराजांचं कीर्तन तिथं सुरू झालं. तेव्हा तुकोबाराय वारीला जायचे. महाराजांचं कीर्तन आहे मंदिरामध्ये मुक्काम. त्या टायमाचा लोक तरी किती, म्हणून महाराजांचा मुक्काम दिंडीचा मंदिरामध्ये, मारुती मंदिरामध्ये, हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये. तुकोबाराय आले, दिंडी आली म्हटल्यावर मग गावकरी मंडळी एकत्र जमा झाले. आसन आणलं महाराजांचं, तुकोबारायांचं कीर्तन सुरू झालं. आता ते कीर्तन काय 1.5-2 तासाचं नव्हतं. असं महाराजांचं आरंभ सर झाला रामकृष्ण हरीचा, तोच तास 6 तास त्याच्यातच जायचा. असं कीर्तन सुरू झालं. श्रोते सर्व उठून गेले. आजही आपण प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिलं तर अशी झोपलेली मूर्ती हनुमंतरायाची तिथं माळशिरस. हनुमंतराय महाराज सुद्धा म्हटले, अहो तुकोबाराय कीर्तन तरी किती वेळ आहे. पण तरी महाराज सर्व श्रोते गेले, पण आमचे हनुमंतराय तुकोबारायांचे कीर्तन ऐकत होते. तुकोबारायाने सांगितलं बाकीचे गेले तर माझा हनुमंतराय आहेत ना, ज्याने कीर्तन परंपरा जपलेली. खरं तर पहिले कीर्तन परंपरा जपणारे हनुमंतराय भगवत भक्त आहे. ती नामदेव महाराजांनी कीर्तन परंपरा सुरू केली. पण नुसतं महाराष्ट्रात आणि भारतामध्ये नाही, लंकेत जाऊन श्रीलंकेत जाऊन कीर्तन केलेलं आहे. ही महत्वाची परंपरा त्यांनी जपलेली आहे. आणि ही परंपरा जपत असताना सज्जनानो कीर्तनाची फलश्रुती आहे. म्हणून करावे कीर्तन. कीर्तनानं पहिली मन शुद्ध होतं, पवित्र होतं. कशाने पवित्र होत नाही, मन कीर्तनानं पवित्र होतं. आणि अंतकरणामध्ये सततम कीर्तयंतो माम यतंतस्य दृढव्रता नमश्यंतंच माम भक्त्या नित्ययुक्ता उपासती. अर्जुना, कीर्तन करणारा भगवत भक्त मला जास्त प्रिय असतो. जो सतत कीर्तन करतो, आमानामाचे न विसंबे, दोन्ही एकच शब्द आहे. खाता जेविता न विसंबे, सतत नामस्मरण जो करतो त्याचं नाव आहे कीर्तन. ही कीर्तन परंपरा आहे. कीर्तन अंतकरण शुद्ध करतो. ही अपवित्र असणारी काया कीर्तनाने शुद्ध होते. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तने. काय भाग्य तरे ऋणी देव ऐसा. देवाला ऋणी करून ठेवणार जगातलं एकमेव साधन आहे, त्याचं नाव आहे कीर्तन. भगवान म्हणतात अनेक भक्तांनी मला ऋणी करून ठेवलं कीर्तनानं. अर्जुनानं सुद्धा परमात्म्याला ऋणी केलं कीर्तनानं. ते ऋण वैकपन देखुनी अंगी मी आपली उत्तीर्णता लागे. भक्ताची तनु त्यागी परिचर्या करी. त्याच्या परिणामाने भक्त सतत कीर्तन करतात. म्हणून तर त्या कीर्तनाची उत्तर आहे, म्हणून मी त्यांची सेवा करतो. म्हणून या सेवा संतांचे सुख झाली या देवा. मनवनी सेवा करे त्यांची अशी कीर्तन अंतकरण पवित्र करतो. मल नावाचा, विक्षेप नावाचा, आवरण नावाचा दोष कीर्तनानं जातो. कीर्तनानं पुण्य प्राप्त होतं, पापाची निवृत्ती होते. सज्जनानो, ही कीर्तनाची फलश्रुती आहे.
असणार अपवित्र शरीर पवित्र होत कीर्तनानं. संतांनी नाम जप केला परिणाम पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. जो वदे अच्युत याचा अर्थ कीर्तनच आहे. कीर्तनानं वदन मुखानं सतत कीर्तन केल्यामुळं अपवित्र असणारा देह संतांचा पवित्र झाला. ही कीर्तनाची फलश्रुती आहे. एवढं नाही महाराज, म्हणून ही कीर्तन परंपरा आपल्या संतांनी आणलेली आहे. अशी कीर्तन परंपरा इथं कीर्तन नाही, अनेक ठिकाणी ज्ञानोबाराय समाधीमध्ये कीर्तन करतात. आज आपण ज्ञानोबारांच्या दर्शनाची अपेक्षा करतो, त्यांच्या समाधीला डोकं लावतो. निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीला डोकं लावतो. का लावतो? त्याचं कारण आहे, ज्ञानोबारांच्या समाधीला डोकं लावलं का आपल्याला मोक्ष मिळतो. अश्वत्थ सिद्धेश्वर समाधीशी करे नमस्कार. नामदेव महाराज सांगतात, तो पावे मोक्ष पैसार येथ संशय नाही. का बरं ज्ञानोबारांच्या समाधीला निवृत्तीनाथांच्या समाधीला डोकं लावल्यावर मोक्ष मिळतो? त्याचं कारण निवृत्ती दादा आणि ज्ञानोबारा इतर सर्व संत समाधीमध्ये कीर्तन करतात. ज्ञानदेव घेतले नाम कीर्तन करीतो बाबा बाळछंदो. सतत कीर्तन करतात. आजही समाधीमध्ये ज्ञानोबारांचे कीर्तन चाललेले आहे. निवृत्तीनाथ महाराज सोपानदेव महाराजांचं कीर्तन चाललेलं आहे. अशा संत युवती कीर्तन करतात. म्हणून करावे कीर्तन. सज्जनानो, साधकाला आपला साधना रूपी यज्ञ किंवा नाम रूपी यज्ञ भक्त रूपी यज्ञ परिपूर्ण करायचा असेल, त्याच्यामध्ये कसली बाधा येऊ द्यायची नसेल तर त्याला एकच साधन आहे, कीर्तन केलं. महाराज म्हणतात, आमची नाव किनाऱ्याला गेली त्याचं कारण एकच आहे, भक्ती आम्ही केली, नाम साधना सतत केली, विसरलोच नाही महाराज. जागृती स्वप्नी पांडुरंग गोविंद असनी गोविंद शयनी गोविंद त्यामनी बैसले से एका जनार्दनी नित्य सकळ जीवांचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा. इथं भक्ती शब्द आलेला. भक्ती प्रेमाचा कल्लोळ करणं म्हणजे सतत नामस्मरण करणं. जाणीव शाणीव हे प्रतिबंध आहे. जाणीव शाणीव ओजे सांडून दुरे आपण वस्ती कर वर्त तसे संसारी विषयी विरक्त जया नाही आप पर संतुष्ट सर्वदा. एका जनार्दनी नित्य हरीचे चिंतन का कीर्तन. एका जनार्दन नित्य हरीचे चिंतन आसनी शयनी सदा. हरीचे कीर्तन काही म्हणा, कीर्तन चिंतन चाललंय पण महत्वाचं आहे. सज्जनानो, कीर्तन आहे, सतत कीर्तन आहे, सतत चिंतन आहे. मग करावे कीर्तन. अनेक संत कीर्तन करतात, भक्त हे कीर्तन करतात सज्जनानो. म्हणून कीर्तनानं कीर्तन करणं म्हणजे नेमकं काय? महाराज म्हणतात, करावे कीर्तन मुखे गावे हरीचे गुण. देवाचं गुणगान गाणं म्हणजे कीर्तन आहे. आता इथं पारायण चालले. पहिल्या दिवशी मी गेलो वाचून, काही अभंग 60-70 अभंग 50-60 अभंग आमचे झाले. निवृत्तीनाथ महाराजांचा गाथ आहे, चांगला आहे वाचायला, छोटा गाथ आहे. मी पारायण केलेले त्याचं इथे योगानं पारायण टाकलेले. आता ते पूर्ण झालं. आमचे भाऊ आहेत त्यांनी दोघांनी पूर्ण केलं. मधुकर बाबाने आज पूर्ण झालं ना, त्याला उद्या आणि परवा. पण पारायण झालं इथं महत्वाचं आहे. का निवृत्तीनाथ महाराजांचं पारायण. चांगल्या महिला म्हटलं तर ज्ञानेश्वरीचं पारायण करता येईल. कारण आता उत्सवाला जशी प्रेरणा आलेली नाही का,
त्याच्यामध्ये पारायण जर असलं तर मोठं मारा. धर्म कीर्तन हे सिद्धी नेली येथ माझे जी उरले पाहिलं किंबहुना तुझे केले. कीर्तनच आहे ज्ञानेश्वरी पारायण सुद्धा. म्हणजे इकडे बघा आमच्या श्रीमंत श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या गाथा पारायण या ठिकाणी संपन्न होतंय. हरिपाठ होतोय, भजन होतंय, नित्य प्रहारा मंदिरामध्ये चाललेलं आहे. याच्यामध्ये मोठं अन्नदान होतंय, हरिकीर्तन होतंय, काकडा होतो पहाटे, गावकरी मंडळी विणा वाजवतात. असा एक आनंदाचा सोहळा. आणि या आनंदाच्या सोहळ्यामध्ये प्रत्येक तन मन आणि इथं आपलं कीर्तन म्हणजे प्रभूचं गुणच गायचं काम चाललंय. नाही, इथं बसणं म्हणजे प्रभूचं गुण गायण्याकरता आलेले आपण. आता गुण गाई सज्जनानो. मुखे गावे हरीचे गुण करावे कीर्तन. अनंत गुण प्रभूचे सज्जनानो. अनंत म्हणती माझिया स्वामी ते. प्रभूला अनंत असं नाव आहे. का बरं अनंत नाव आहे? कारण त्याची अनंत रूप आहे. अनंत रूपे सर्वांच्या पाठी. अनंत वेशे त्याचे अनंत वेश त्यानं धारण केलेले. देखील म्या त्याशी. पण अनंत रूपामध्ये अनंत वेशामध्ये ज्ञानोबा किंवा नामदेव महाराज म्हणतात मी त्यांना पाहिलं. आपण नाही पाहिलं. महाराज म्हणतात मी त्यांना पाहिलं अनंत रूपामध्ये. नाना विधाने दिव्याने. अर्जुनाला जेव्हा विश्वरूप दर्शन दाखवलं 11व्या अध्यायामध्ये, विश्वरूप दर्शन योगो नाम 11 अध्याय. गोड हा अर्जुनाला दाखवलं, बघ माझे रूप, तुला माझं रूप बघायचंय ना. अर्जुन म्हणतो देवा किती रूप आहे तुमचे. एकटा परमात्मा नाना रूपानं नटला. नाना विधाने दिव्याने. दिव्य रूपानं प्रभूचे अनंत वेश अनंत रूप अर्जुनाला त्या महाभारतीय युद्धामध्ये कुरुक्षेत्रावर दिसली. एकटाची झाला नानाकारी. स्थूल सूक्ष्म जीव जीवाचे अंतरे. सर्व अंतर्यामी तो परमात्मा अर्जुनाला दिसला. नाना रूपामध्ये दिसला. त्याची अनंत रूप आहे, त्याचे अनंत वेश आहे आणि त्याची अनंत नाव आहेत. तुका म्हणे जे जे बोला ते ते साजे या विठ्ठला. तुम्ही कोणत्याही नावानं जेव्हा त्याने हाका मारले तरी विठाई केठाई माझे कृष्णाई कानाई. परमात्मा त्या हाकेला धावून येतो. इकडे बघा अनंत नाव त्या परमात्म्याला आहे. म्हणून महाराज म्हणतात अनंत म्हणते माझ्या स्वामी ते. अनंत गुण त्या ते. म्हणून त्याची अनंत रूप आहेत, अनंत लीला आहेत, अनंत नाव आहेत आणि त्याची अनंत गुण आहेत. म्हणून त्या अनंत गुणगान म्हणजे कीर्तन आहे. पूर्वी अशा आपण घरामध्ये आवडीनं पोथी लावतो आहे का नाही. वाचायचे ग्रंथ आपल्या इथं मारुती मंदिरात सुद्धा वाचतात. तिथली मंडळी बसतात येऊन. दुपारच्या काही महिला डांगराची भाजी केली जाते आवडीनं प्रसाद म्हणून. पण ग्रंथ आहे तो. याचा अर्थ रामायण चालू असेल, रामाचे गुणगान. पांडव प्रताप चालू असेल, कृष्णाचं गुणगान.
भक्ती विजय ग्रंथ चालू असेल, भक्तांचं गुणगान. एखाद्यानं चांगला कोणता ग्रंथ लावला, सज्जनानं भागवत महापुराणाचा ग्रंथाचं वाचन असेल, त्याच्यामध्ये आमच्या भगवत भक्तांचे संतांच्या चरित्राचे गुणगान गाणं, देवाच्या लीला गाणं. गुण गाणं म्हणजे तरी काय, कीर्तनच आहे. ग्रंथ वाचणं हे कीर्तन, ज्ञानेश्वरी वाचणं म्हणजे अशा स्वरूपामध्ये देवाच्या अखंड आणि यज्ञाचा तो काय नामस्मरण सतत करणं, अशा स्वरूपात प्रभूचे गुण आहे. महाराज म्हणतात त्याचे गुण अनंत आहेत. यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य साई गुणवर्य वसती जेथ. यश श्री ज्ञान ऐश्वर्य वैराग्य हे अनेक त्याच्यापैकी 6 महत्वाचे गुण आहे, पण अनंत गुण प्रभूला आहे सज्जनाला. संसारामध्ये काही काही माणसं देवाबद्दल बोलत असतात, त्यांच्याजवळ दुसरं काही बोलत नाही. गेलं का देवाचीच कथा लावतात, देवाबद्दलच बोलणं, देवाबद्दलच चालणं. महाराज काही काही माणसं आता येतात दिंडीमध्ये तरी गप्पात रंगून जातात. दिंडीत तो उलटा टाइमपास आहे, मग असं होतं ते नाही, ते गुणच राहिलं. ते दिंडीमध्ये ती फल सफल होते दिंडी, महाराज म्हणतात हे की नाही. मग ते त्याच्यामध्ये गुण गायलं पाहिजे, देवाबद्दल बोललं पाहिजे. निदान नाही देवाबद्दल बोलायचं तर मौन तरी ठेवलं पाहिजे, नाही मौन तर अभद्र तरी बोलू नये. अशा दिंडी येणं महत्वाचं आहे सज्जनांनो. म्हणून करावे कीर्तन मुखे गावे हरीचे गुण, त्याची फलश्रुती अभंगाच्या 2ऱ्या चरणात. भक्त त्याच्यामध्ये तद्रूप होऊन जातो. कीर्तने कीर्तने तद्रूपता. सज्जनानो कीर्तनानं एक रूप जीव होत असतो आणि परिणाम त्या कीर्तनाची फलश्रुती मिळते. कोणती? भक्तीमध्ये बाधा येत नाही. मग नव्हे काही बाधा. प्रभूचे गुणगान गाणाऱ्या भक्ताला कसली बाधा आहे? कसलीच बाधा नाही. आतली बाधा न बाहेरची बाधा.
हा, बाहेरची बाधा त्याला होत नाही, आतली बाधा अजिबात होत नाही. कारण का, त्याचं सतत प्रभूचं गुणगान गाण्याचं काम चाललेलं आहे. म्हणून तो भक्त सतत गुण गातो. म्हणून करावे कीर्तन, मुखे गावे हरीचे गुण, मग काही नोवे बाधा. सज्जनानो, याच्यापैकी बाहेरच्या बाधा मी सांगितलं, एखादा थोड्या सौम्य असते बाहेरच्या, पण आतल्या फार कठीण. कधी कधी बाहेरच्या बाधावर माणूस सहज विजय मिळून जाईल एखादा, पण आत मिळवणं अवघड आहे. त्याच्याकरता कीर्तनच केले पाहिजे. कीर्तन महत्वाची परंपरा असल्यामुळं आमचं तुकोबाराय म्हणतात, आम्ही सुद्धा कीर्तन केलं आणि त्याचा परिणाम आम्हाला त्याची फलश्रुती मिळाली. काम दुर्जनाची क्रोधा, हे आपण सामान्याचा विषय सोडा. अर्जुनानं प्रश्न विचारला, देवा मी सुद्धा एवढी भक्ती करतो, तुझं नामस्मरण करतो, पण मला तरी आडवं घालतात ही काही मंडळी, पापामध्ये प्रवृत्त करतात मला. अतकेन प्रयुक्तोयम, अर्जुनाच्या मुखातला श्लोक इकडे बघा. अर्जुन वाच अतकेन प्रयुक्तोयम पापम चरते पुरुषः अनिशनपि वार्ष्णेय बलादेव नियोजिता. जाणीवपूर्वक मला भक्तीमध्ये बाधा घालून माझ्याकडून पाप करून घेतात, असे कोण आहे, त्यांची नावं तरी मला सांगा. भगवान अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देतात. स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुनेची, अर्जुनाच्या प्रश्नाला दिलेलं उत्तर पुढच्या श्लोकामध्ये. श्री भगवान वाच काम येश क्रोध येश रजगुण समुद्भवा महाशनो महापाप्मा वित्थयेन मिह वैरिणम. हा श्लोक महत्वाचा आहे. काम दुर्जनाची क्रोधा, मग काही नोवे बाधा. अर्जुनाला सांगितलं, अरे हे दोन रजगुणातून निर्माण झालेले काम क्रोध, ते बाधा घालतात, चांगल्या चांगल्यांना बाधा झालेली म्हणून हे साधे नाहीये. दोरे विन बांधिते, जळे विन बुडविते. पाण्याशिवाय एखाद्या साधकाला बुडवता, आणि यांचा पराक्रम असा आहे, बांधायला दोरी लागत नाही, ते बळच बांधून टाकतात, दोरीशिवाय बांधतात. असे त्याच्यामध्ये एखादा सामान्य सडावा, चांगल्या चांगल्यांची यादी दिलेली आहे. ती यादी मला वाचायची नाही, पण 14 जणांची मोठी यादी आहे. सर्वांच्या पाठी यडका मदन तो केवळ पंच. यडका मदन तो केवळ पंच. शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा, इंद्र चंद्राधिक दरारा लाविला जेने, तो केवळ पंचानन. धडक मारिली नारदा केला रावणाचा, दुर्योधना मारिली गदा घेतला प्राण, तो केवळ पंचानन. काय महाराज, भस्मासुर मुकला प्राणाची, त्याची गती झाली वालीची. विश्वामित्रा सारिका ऋषी नाडीला जेने, तो केवळ पंचानन. काय जास्त करायला काय सज्जनानं असे, तेव्हा तुमचं आमचं सामान्य जीवाचं काय, त्याच्याकरता कीर्तन, मग काही नोवी बाधा. तसं रामायणामध्ये
विश्वामित्र ज्यांनी यज्ञ केला, आमचे गुरु राम प्रभूचे, त्यांनी दशरथ राजांचे गुरु यज्ञ करायचं ठरवलं, पण यज्ञाची सफलता होत नाही. का होत नाही? तर त्याच्यामध्ये मारीच आणि स्वभाव यज्ञामध्ये बाधा घालत होते. मांस टाकत होते, मदिरा टाकत होते यज्ञामध्ये, यज्ञ सफल होऊ देत नव्हते. आणि मग कुठंतरी विश्वामित्रने सांगितलं, आता या यज्ञाचं संरक्षण करण्याकरता दशरथ राजाला पुत्र झाले दोघ जण आणले पाहिजे, सर्वांना माहिती आहे. मग विश्वामित्रजी आले, राम लक्ष्मणजींना नेलं आणि यज्ञाची परिपूर्णता केली. तसं सज्जनानो, साधक रूपी भक्ताला हा भक्तिरूपी यज्ञ पूर्ण करायचा असेल तर त्यात राम आणि भक्ताचं चिंतन केलं पाहिजे. आणि हा यज्ञ आमच्या हनुमंतरायाचा सफल झाला. खेळिया माझी तुझं सांगितले आयशे जाणून खेळ खेळले. असा एक गडी, शहाणा गडी, त्यांचं नाव आहे हनुमंत महाराज. ते काय फुगाट लंकेमध्ये लावले काय? आपला एखादा जर हाँगकाँगला गेला तर नोकरीला तिकडं जातो, येताना 4 हात घेऊन येतो. अरे पठ्या, आमच्या हनुमंतरायाने, आमच्या रामप्रभू हनुमंतरायांनाच का लावलं लंकेमध्ये? अरे कदाचित रावण महाराजांकडे अशी एखादी विद्या आहे का तिथं एखादी राक्षसी सुंदर स्वरूपामध्ये हनुमंतरायासमोर पाठवायला बसलाय रावण. आमच्या माहित होतं रामप्रभूला विद्या आहे त्याच्याजवळ, शक्ती त्याच्याजवळ, पण आमची हनुमंतराय कशाने विचलित होणार नाही म्हणून शहाणा खेळणार आहे. का हे घडलं तर सततम सतत रामाचं चिंतन होतं, सतत कीर्तन होतं म्हणून नोवे काही बाधा. मग काही नोवे बाधा काम दुर्जनाची क्रोधा करावी कीर्तन. महाराज, अशा भक्ताच्या हातामध्ये सर्वात महत्वाची जी 26 गुणातली एक लक्ष्मी आलेली, तिचं नाव आहे शांती. अशा भक्तानं जर शांतीचा अंगीकार केला तर तो काळावरही मात करतो. अभंगाचं तिचं
या ठिकाणी युवा मंडळी चांगली भाग घेते आता यज्ञामध्ये. गावात कितीतरी उत्सव होतात या सचिनारायण देवीचा उत्सव होतो. इकडे बघा, हे राम मंदिरामध्ये उत्सव होतो, त्र्यंबकची वारी असते, विठ्ठल मंदिरामध्ये उत्सव होतो श्रावण महिन्यामध्ये, त्र्यंबकच्या वारीचा आता परत पुढच्या महिन्यामध्ये आला उत्सव, आणि साईबाबाची दिंडी निघते, स्वामी समर्थांचे उपासक मंडळी इथं आहे. पण कष्ट करणारं गाव आणि परिश्रमातून अशा धार्मिक कार्याला सहकार्य करणारा आपले सर्वच या गावातले संस्कार आहे सचिन. म्हणून ही मोठी वास्तू उभी राहिली. याचा पहिल्यापासून मी साक्षीदार आहे. कितीतरी 25 वर्षाची परंपरा आहे सचिन. त्याच्या अगोदर मी इथं कीर्तन करायचं विठ्ठल मंदिरामध्ये, पण या महोत्सव समितीने मला आणलं, बाबा इथं थांबत जा 7 दिवस तुम्ही. आता थोडे गीता जयंतीचे कार्यक्रम असल्यामुळे तर मला म्हटले होते बाबा तुम्ही थांबून राहिली पाहिजे 7 दिवस, पण आता थोडी कीर्तनं असतात, जावं लागतं इकडं तिकडे. आता परिसरातच आपले 2-3 कीर्तन आहे, उद्या परवा तेरवा असं आहे. तर सज्जनानो ही परंपरा टिकली, मला त्याचा विशेष आनंद आहे. हे मंदिर उभं राहिलं 9 महिन्यामध्ये, आहे का नाही. खरं तर हनुमंतरायानं जी 9 भक्तीपैकी जी भक्ती केली त्याचं फळच आपल्याला कामी आलं सचिन. आदरणीय ज्यांच्या हातून श्रीफळ वाढवला ते अति कडक पण प्रामाणिक ज्यांचं जीवन आहे सचिन, हा स्वभाव कडक आहे पण प्रामाणिक ज्यांचं जीवन आहे, अशा आदरणीय प्रकाश भाऊनी श्रीफळ वाढवला. आणि खरं म्हणजे त्याला भक्कम आपल्याला खांब होते 2, प्रकाश भाऊ आणि आमचे राजू भाऊ, नाही का. हे 2 खांब असल्यामुळं मग काय समितीनं माझ्या नाव आहे माझ्या समोर त्यांच्या, आता मी कोणाचे नाव घेणार नाही, पण महोत्सव समितीचे काही सदस्य त्यांनी रात्रंदिवस इथे सेवा केली. कळस होईपर्यंत त्या बिचारांना झोप नव्हती सचिनानं. आणि कसं आहे, भाऊनी पहिलाच इशारा दिला होता, काम करायचं तर शांततेनं झालं पाहिजे. माझ्या प्रमाणाबरोबर तुम्ही शांती खड्ग हाती. त्यांनी परत सांगितलं होतं काम जायची सुरुवात व्हायची, परत एखाद्याने यायचं हा खांब इकडे घ्या आणि तो खांब तिकडे घ्या, हे चालणार नाही. एकदा काम सुरू झालं का कोणी डोकं घालायचं. म्हणून हे पूर्ण झालं सगळं. आपल्या सर्व घराघरातून या मंदिराला मिळाले. हे काही म्हणजे एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मिळविला. सर्वांचं योगदान या मंदिराला, या माझ्या माता भगिनी. आज मी तर म्हणेल एवढी संख्या म्हटली का गीता जयंतीचा उत्सव सफल झाला, कारण हा उत्सवच मला गीता जयंतीच्या निमित्ताने. आणि भरगच हे पटांगण भरून जावं अशी अपेक्षा होती आणि ते पूर्ण झालं. युवा मंडळी आहे, कार्यकर्ते आहेत, धावपळ करणारे आहेत, असं खांद्याला खांदा देऊन देणारी आणि या कार्यक्रमाचं वैभव वाढवणारी गावातली सर्व भजनी मंडळी आहे. त्याच्या पाठीमागे लहान थोर भजनी मंडळी सर्वच उपस्थित आहे. आणि प्रत्येक धार्मिक कार्यक्रमामध्ये ते असतात इथं सचिन आलो. त्याच्यामध्ये वैभवामध्ये भर पडलेली आहे. आणि ही परंपरा अशी शांततेनं टिकली पाहिजे. कार्य हे शांततेनं टिकत असतं सचिन. म्हणून महाराज सांगतात शांती खड्ग हाती. संप्रदायामध्ये पहिली शांती पाहिजे. शांती हे 26 गुणातलं एक गुण आहे. शांती म्हणजे 26 गुण सांगितले, भक्ताचे 26 गुण आहे दैवी संपत्तीतले, त्यातली शांती हा एक गुण आहे. अभयम काय 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत्ती सांगितली. अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिते दानम दमस्य यज्ञस्य स्वाध्यायस्तप आर्यवम अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांती. शांती आली ना तिथं. दया भूतेष्व लोलुप्त मार्दवम ह्रीर चापलम तेज क्षमा धृती शौच मद्रो नातिमानिता भवन्ति संपदम दैवी अभिजातस्य भारत.
हे 26 गुण सांगितलेले आहे दैवी संपत्तीचे. त्यामध्ये शांती ही आहे, भक्ताजवळ शांती आहे. म्हणून शांती आली का सुख आलं आणि शांती गेली का सुख गेलं. त्या बाळाला घ्या, जेत शांतीचा जिवाळा नाही, इकडे बघा, ते तर सुख विसरून नरी घे काही, जैसा पापियाच्या ठाई मोक्ष नवसे अर्जुना. म्हणून शांतीला हातामध्ये धरलं. आणि परमार्थातलं, इकडे बघा, परमार्थातलं नाक म्हणजे शांती आहे. जसं निरपेक्षता ही भक्ताचं नाक आहे ना, तशी शांती सुद्धा नाक म्हटलं पाहिजे. परमार्थाची मुख्य स्थिती पाहिजे गा परम शांती, ती त्या शांतीची उत्कट गती दावे लोकापासी वर्तोनी. नाथ बाबा सांगतात. म्हणून शांती ही महत्वाची असल्यामुळं आमचे भगवत भक्त कीर्तनाच्या माध्यमातून शांती त्यांना भगवान प्रदान करतात. देवा भक्ताला गे उपचार शांती म्हणजे मुक्ती. 18व्या अध्यायामध्ये श्लोक आलेला आहे, तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत. इकडे बघा, प्रसादात परम शांती. हे अर्जुना, तुला मी शांती प्रदान करतो, शांती रूपी मुक्ती. खरं म्हणजे भक्ती करताना थोडी शांती येणं म्हणजे समजायचं मुक्तीचं वाट झाली. आणि शांती नाही आली का मग काय ते बरं नाही. महाराज म्हणतात, म्हणून शांती परते नाही सुख, येर अवघेचे दुःख. म्हणून शांती खळग हाती. संतांनी शांतीला देवानं शांतरूपी हा मोक्ष संतांना प्रदान केला कीर्तनाच्या माध्यमातून. परिणाम काळासी ते नागविते. संतांनी काळाला परत लावलं. अनेक संतांची यादी तुकोबरायांनी काळाला परत लावलं, काळ नेण्याकरता आला. महाराज म्हणतात आमच्याकडे यायचं नाही. महाराज म्हणतात काळ ज्ञानोबरांना नेण्याकरता आला. आमच्या मुक्ताबाईनं 4 बोट केली, सांगितलं 2 बोट यायचं नाही. 2 वर्षानं आला, अजिबात यायचं नाही. परत आला, अजिबात यायचं नाही. आणि मग त्या काळानं विचारलं, अरे बाबा ओ मुक्ता माऊली, तुम्हाला मी कितीतरी वेळेस नेण्याकरता आलो, तुम्ही 2 बोट दाखवता. सांगितलं जवावरी चंद्र तववरी घट शिरू. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आमच्याकडे आहे. म्हणून ही समाधी आहे सच्चिदानंद. काळाला त्यांनी परत लावलेलं आहे. संत काळाला परत लावतात. एवढं सामर्थ्य कशानं झालेलं आहे? कीर्तनानं झालेलं आहे. म्हणून करावे कीर्तन, कीर्तनानं शांती प्राप्त होते, शांत जीव होतो सज्जनानं. आता आणि शिंदीने पावलो विसावा. हे कशाचं कौतुक महाराज होतात? हे कौतुक नामाचं आहे. कौतुक वाटे झालिया बेचाचे, नाम मंगळाचे. नाम हे कीर्तन आहे, नामस्मरण हे कीर्तन आहे. त्या कीर्तनानं परिणाम मला कौतुक वाटतं या कीर्तनाचं, का त्यानं शांतीला मी प्राप्त झालो. म्हणून शांती खड्ग हाती, काळासी ते नागविती. महाराज म्हणतात असा एखादा भगवत भक्त असतो, त्याच्याकडे जर पाहिलं तर परमात्मा भक्त सारखाच दिसतो अभंगाच्या शेवटच्या चरणात.
करा, सर्वांनी हातावरती करा, म्हणा महाराज जगन्नाथ तुका म्हणे आडी जीवे नोरीची हे उदाहरण दिलं का नाही वेंगुर्टीचे. तसं महाराज म्हणतात भक्त आणि देव ओळखूच येत नाही. तुका म्हणे थे नाही भिन्न भाव देव तोची भक्त भक्त देव असे अशा स्वरूपातला हा कीर्तनाचा महिमा आणि कीर्तनाच्या माध्यमातून मिळणारी फलश्रुती भगवत भक्ताला मिळते असा हा अभंग आपल्या समोर साधारण सोडवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आमच्या गुरूंच्या मुखातून थोडं थोडं ऐकलं ते आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. थोडं इकडं तिकडं असेलही काय आपली बुद्धी एवढी आहे व्यवस्थित असं काही नाही, त्याच्यामुळे चुकतं ते. इकडे बघा, आज या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं हनुमान महोत्सव समितीच्या वतीनं मला या ठिकाणी कीर्तन सेवेचं निमंत्रण मिळालं. खरं तर त्यांची आज्ञा होती बाबा 7 दिवस थांबा, इकडं तिकडं मला एक कीर्तन असतात, त्याच्यामुळं आई आपण इथं सेवेला घटस्थापनेला आलो. भाऊ स्वतः आले 9 वाजता, त्यांनी आम्हाला वेळ दिला. मी 9ला भाऊन मी मंदिरासमोर बरोबरच वेळ दिला असे म्हणून कीर्तन सुद्धा वेळेला सुटलं पाहिजे. किती वाजले असे मग आता ते वेळेतच झालं पाहिजे. म्हणून या ठिकाणी सुंदर अशी संस्कृती आमच्या सागर दादाची नाही का. आपण सर्व आमच्या प्रेमाची हे जे भजनी मंडळ आहे ना, हे माझ्या समोर म्हणजे नागोज करत होतो. मी लहान लेकरच होते ते, त्यांचा आता एक कला आपल्या सर्वांच्याच कृपेनं आशीर्वादाने त्यांना प्राप्त झाली. आणि ही सर्वच मंडळी दिंडी चालवतात, दिंडीची सेवा आहे, कीर्तनाला आहे, परिसरात कीर्तन, गावातले उत्सव करतात. ते सर्वच भजनी मंडळी यांना विनम्र अभिवादन. आपण सर्व ज्येष्ठ मंडळी, काकडा करणारी गावातली मंडळी, विणा वाजवणारी मंडळी आणि विशेषत्वानं अन्नदान करणारी मंडळी मोठ्या आदरानं हार घेऊन येतात, अन्नदान करतात. ही माझ्या समोर बसलेली मंडळी आहे का नाही. आणि हा एक आपल्या सर्वांच्याच घराघरामध्ये हा उत्सव जाऊन पोहोचलेला आहे. आता हे कार्य जे महोत्सव समितीनं केलेलं आहे त्याला आता एक चांगल्या प्रकारची प्रेरणा, उत्तेजन एक स्वरूपामध्ये आपल्याला प्राप्त झालेले आहे. आणि अशीच हनुमंत महाराज, पांडुरंग परमात्मा, राम प्रभू, आई साहेब अंबाबाई सटवा आई माता आपल्या सर्वांवर हे करण्याची कृपा करो. आणि असा भक्तीचा परमोच्च कळस आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये प्राप्त हो. भक्तीचा आनंद माझ्या सहित आपल्या सर्वांना मिळो आणि आपल्या आनंदाचा आणि एक अधिकार आपल्या सर्वांना प्राप्त व्हावा अशी भावना या निमित्ताने व्यक्त करतो. विशेषत्वानं माता भगिनी, सर्व तरुण मित्र मंडळी, गावकरी मंडळी सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन. हरी विठ्ठल.